नमस्कार मंडळी, तुम्हाला श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. यंदा 2026मध्ये 17 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी नागपंचमीसुद्धा आहे. बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी केला जातो, पण बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा भावाचा उपवास धरला जातो आणि तो नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो. पण यंदा नागपंचमीच्या दिवशी तर श्रावणी सोमवार आलेला आहे. मग हा भावाचा उपवास कसा सोडायचा आणि कधी सोडायचा, जेणेकरून श्रावणी सोमवारचा उपवास पण आपला मोडला नाही पाहिजे. या दिवशी नागपंचमीसोबतच पहिला सोमवार आल्याकारणाने शिवलिंगाची पूजा कशी करावी, तसेच पहिल्या सोमवारची शिवामूठ काय आहे, ती कशी अर्पण करावी, किती वेळा अर्पण करावी, शिवमुठीचा मंत्र काय आहे, अशी सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सणावाराचे दिवस सुरू होत आहे. 2 उपवास एकत्र येणं, 2 सण एकत्र येणं. मग अशा वेळेला 2 उपवास एकत्र कसे करावेत, ते कसे सोडावेत, 2 सण एकत्र आले, पूजा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची, तसेच पूजा मांडणी कशी करायची, पूजाविधी काय आहे, प्रत्येकांची वेगळी असते. त्याचप्रमाणे सांगणारेही वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. असे सांगितले, तसे सांगितले, मी तर तशाच पद्धतीने केले, असे काहीही करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा नाही. आणि कोणताच देव, कोणतेच गुरु कधीच कुणाचं वाईट करत नाही. आपल्यासोबत जे घडत असतं ते वाईट आपल्या कर्मानुसार घडत असतं. या उलट जोही काही पूजापाठ करतो, पारायण करतो किंवा व्रत वैकल्प करतो, त्यामुळे आपल्या भोगाची, आपल्या प्रारब्धाची तीव्रता असते ती कमी होत असते. पण देव कधीच आपल्याला शिक्षा देत नसतो. आणि बघा, याने असं सांगितलं, त्याने तसं सांगितलं, तर प्रत्येकजण त्याच्या गावामध्ये जी पद्धत आहे, त्याच घराण्यामध्ये जी पद्धत आहे, त्याच्याकडे ज्या प्रकारे पद्धतीने उपवास सोडले जातात, 2 एकत्र उपवास केले जातात, पूजाविधी केला जातो, त्या पद्धतीने ते सांगत असतात. ज्या प्रकारे गाव बदलतं की भाषा बोलण्याची टोनिंग बदलत असते, उच्चार बदलत असतात, त्याचप्रमाणे पूजापाठ करण्याच्या, व्रत वैकल्प करण्याच्या, 2 उपवास एकत्र करण्याच्या, सोडण्याच्या पद्धतीसुद्धा गावानुसार वेगवेगळ्या असू शकतात. गावोगावी वेगवेगळी असतात. एका बिल्डिंगमध्ये आपण किती जण राहतो, एका कॉलनीमध्ये किती घरं, या प्रकारे परंपरा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे सर्वप्रथम असे 2 उपवास एकत्र आले, 2 सण एकत्र आले, तर तुमच्या घरातली जी मोठी मंडळी असतात त्यांना तुम्ही विचारा की असे 2 उपवास आल्यानंतर, 2 सण एकत्र आल्यानंतर आपल्याकडे कसा उपवास केला जातो, तो कधी सोडला जातो. आणि तुमच्या घरातील जी मंडळी पूर्वीपासून 2 उपवास एकत्र आल्यानंतर ज्या पद्धतीने सोडतात, त्या पद्धतीनेच तुम्ही उपवास करा व उपवास सोडा. कारण आपापल्या घराण्याची रूढी परंपरा जाणून घेणं, त्या पाळणं, त्या पुढे चालू ठेवणं आणि त्याचप्रमाणे सगळे सणवार वर्षभरात येणारे साजरे करणं, हे आपल्या लग्नानंतरचं प्रथम कर्तव्य असतं. आणि जेव्हा आपण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळून वर्षातील हे मोठे सण सगळे साजरे करतो, यामुळे आपल्याला आशीर्वादच मिळत असतो. कारण पिढ्यानपिढ्या या रूढी परंपरेनुसार आपल्या घराण्यामध्ये, कुळामध्ये सगळे सणवार साजरे केले जातात. पण आजकाल आपण काय करतो, तर यूट्यूबवर, गुगलवरती ऐकून अशा पद्धतीने पूजा केली जाते, हे दाखवली जाते, किती छान असते, छान वाटते म्हणून आपण ते करतो. परंतु आपल्या घराण्याची रूढी परंपरा सोडून देतो आणि त्यानुसार पूजापाठ, व्रत वैकल्प, सण साजरे करत असतो. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं नाही. कारण जर आपल्याला आपल्या घराची पद्धत माहिती नसेल, तर आपण कुणाचं तरी बघून त्याप्रमाणे सण साजरे करतो, तर यामुळे कुठेतरी आपल्या घराण्याला दोष देखील लागतो असे म्हणतात. आणि हा दोष फक्त आपल्यापुरताच मर्यादित नसतो. आपले मुलं, त्यांची मुलं, पिढ्यानपिढ्या हा दोष लागत असतो. मग बघा, आमचं कोणतंच काम वेळेत पूर्ण होत नाही, त्यामध्ये आजारपण आहे, पैसा टिकत नाही, कर्ज वाढत चाललेलं आहे, एवढ्या सगळ्या ज्या समस्या आहेत ना, त्या वाढत जातात. आजकाल बघा, आपण वेगळं राहतो, भरपूर पैसा कमावतो, तरीसुद्धा सांसारिक सुख नाही आहे, घरामध्ये एकोपा नाही आहे, प्रेम नाही आहे. घरामध्ये इनमिन आहेतच 3-4 लोक, पण तेही सगळ्यांचे तोंड इकडे तिकडे. कोणी जवळ एकत्र आलं, बोलायचं लागले की भांडण होतात. हे सगळं कशामुळे, की आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडल्यामुळे. आणि हेच बघा, आपले आई वडील, काका काकू, मावशी, मामा मामी हे आजही किती सुखी आहेत. आपले सासू सासरे वगैरे. का? कारण ते पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या पाळतात आणि त्यानुसारच सगळे सणवार वगैरे हे साजरे करत असतात. म्हणून आजही त्यांच्याकडे मन शांत आहे. आणि आपल्याकडे सर्व काही असूनसुद्धा काही नाही आहे, आपली जोडी रिकामीच राहिलेली राहते.
त्यामुळे तुमच्या घरात जशी पद्धत आहे 2 उपवास एकत्र आल्यानंतर सोडायची त्यानुसार तुम्ही उपवास सोडा. मग ती पद्धत चुकीची असो किंवा कोण काय सांगते याचा विचार तुम्ही अजिबात करू नका. आणि जर का तुमच्या घरातील कोणत्या मोठ्या मंडळींना माहीत नाही आहे तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या गावातील आजूबाजूला विचारा. कारण आपल्या घरात माहीत नसल्यानंतर आपल्या गावात जी पद्धत आहे आपण त्या पद्धतीने अवलंब करावा. आणि तुम्हाला तुमच्या घरातूनही माहिती मिळाली नाही, तुमच्या गावातूनही माहिती मिळाली नाही तर अशा वेळी तुम्ही यूट्यूबवर नक्की ऐका आणि गुगलवर जे वाचताय त्यानुसार तुम्ही पूजापाठ व्रत वैकल्प करू शकता. आता इथेच बघा, आमच्याकडे भावाचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशीच धरला जातो आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो. तर मग अशा वेळेला काय करायचं? आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आहेत. तर अशा वेळेला श्रावणी सोमवार उपवास तुमच्याकडे दुपारी सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी सोडा आणि तुमच्याकडे रात्री सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही रात्री देखील सोडू शकता. समजा श्रावणी सोमवारचा उपवास तुमच्याकडे दुपारी सोडण्याची पद्धत असेल तर नागाची पूजा करून घ्यायची. श्रावणी सोमवारची जी काही पूजा असते ती करून घ्यायची आणि दुपारी श्रावणी सोमवारचा उपवास व भावाचा उपवास जो काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल पूर्णावरणाचा ते खाऊन सोडायचा आहे. सेम याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी ज्यांना भावाचा उपवास आहे त्यांनी नागाची पूजा करून घ्यायची. श्रावणी सोमवारची आपली पूजा करून घ्यायची आणि तुमच्याकडे दुपारी उपवास सोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी उपवास सोडू शकता आणि रात्री उपवास सोडण्याची पद्धत असेल तर रात्री उपवास सोडायचा. म्हणजेच आपला श्रावणी सोमवारचाही उपवास सुटेल आणि भावाचा देखील उपवास सुटेल. मग तो तुम्ही आदल्या दिवशी धरलेला असू द्या किंवा नागपंचमीच्या दिवशी धरलेला असू द्या, दोन्हीही आपले उपवास जे आहेत ते पूर्ण होतील आणि भावाचा उपवास हा आपला सुटेल. पण श्रावणी सोमवारचा उपवास हा आपला मोडणार नाही. श्रावणी सोमवारी शिवमूठ ही 3 वेळा अर्पण करायची असते आणि शिवामूठ कधीही कोरडी व्हायची नसते. शिवामूठ वाहण्याच्या 3 पद्धती आहेत. त्या तिन्ही पद्धतीनुसार पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करावी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवामूठ अर्पण करून सांगणार आहे. शिवामूठ अर्पण करण्याचे 2 मंत्र आहेत. पहिला मंत्र या प्रकारे आहे: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रातारा नाववर्तीची आवर्ती करा देवा. आणि दुसरा मंत्र तुमची इच्छा बोलून आपल्याला शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायची आहे. तो मंत्र या प्रकारे: शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. आता इथे तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि इच्छा बोलून झाल्यानंतर म्हणायचं: माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण करा देवा. आणि शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे. जसं की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा. पुढच्या श्रावण महिन्यानंतर माझं स्वतःचं घर व्हावं. माझ्या स्वतःच्या घरात मी पुढचा श्रावणी सोमवारचा उपवास करावा. पुढच्या वर्षी श्रावणातील श्रावणी सोमवारची शिवपूजा करावी. ही माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा देवा. त्याप्रमाणे आपली इच्छा बोलायची आणि त्यानंतर शिवपिंडीवर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे. 3 वेळा इच्छा बोलायची आणि 3 वेळा शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि ही वाहिलेली शिवामूठ तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा यामध्ये असून 3-4 धान्य मिक्स करून तुम्ही एखाद्या शिवमंदिरामध्ये ती अर्पण करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा तुमच्या घरातल्या आजूबाजूला गुरुजी वगैरे असतील तर त्यांनासुद्धा ही शिवामूठ त्यामध्ये अजून धान्य टाकून तुम्ही देऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. तरी तुम्हीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईल. तुम्हाला पहिला श्रावणी सोमवार तसेच नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.